मी उद्या घरी जाईन ना, आईची पुण्यतिथी आहे ना म्हणून. कारण तिकडे सुमीला कोणीच मदत करणार नाही, सगळी कामं ती एकटी करेल. दूध घे. तर मी जाऊन तिला जरा मदत करेन. जेवण वगैरे बनवून जाईन मी, तू फक्त वाढशील का सगळ्यांना? केदार, काय रे, लक्ष कुठं आहे तुझं? खूप ओझं होतंय. ओझ? कसलं ओझ? तू बरा आहेस ना? अवघड आहे खूप. काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? बस एवढ्या वर्षांनी मला माझं कुटुंब मिळालंय, पण त्याबरोबरच जबाबदाऱ्या, त्याचं ओझं एवढं असेल असं मला आयुष्यात पण नव्हतं वाटलं कधी. हो, पण काय झालंय? बाबांच्या मनाला चाहूल लागलीये. युवराज बरोबर काहीतरी वाईट होणार आहे. कसं काय? पण कसं काय? त्यांना कसं त्यांना कोणी काही बोललंय का? नाही, काही कळलं नाहीये, पण ते माझ्या बरोबरच युवराजचे पण बाबा आहेत ना, त्यांना कळलं. त्यांना खूप काळजी वाटतेय त्याची. एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन मागितले, त्याची काळजी घेण्याचं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं. आणि मग तू? नाही देऊ शकलो मी. कसं देणार? कोणत्या तोंडाने सांगू त्यांना की त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकणारा त्यांचा दुसरा मुलगाच आहे? त्यांची इमोशनल बाजू तुला माहिती आहे. त्यांना जेव्हा कळालं होतं की मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या प्रेमासाठी किती आसुसले होते ते. समाजात मान, प्रतिष्ठा, पैसा, अडका सगळं असताना सुद्धा त्यांना आमचं नातं महत्वाचं वाटलं. किती जीव लावतात ते मला. माझ्यासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या घरी त्यांनी मला आणलं. लहानाचं मोठं होताना त्यांनी मला बघितलं नाही, पण तरीही किती जीव लावतात. मग युवराजला तर लहानाचं मोठं केलंय, त्याच्यावर किती जीव असेल त्यांचा. त्याचं बोट पकडून त्याला शाळेत घेऊन गेले, खांद्यावर बसून अख्खं जग दाखवलंय. एवढं सगळं होऊन पण ना, मी एक मोठा भाऊ म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, त्याला समजून घ्यावं, एवढ्याच माफक अपेक्षा आहेत का त्यांच्या? कसं करू मी हे सगळं? आणि आता त्यांच्या डोळ्यांसमोर एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या हातात वेड्या घालणार. नाही, हे युवराज कसाही असला ना, माझा भाऊ जरी असला तरी तो अनेक लोकांचा, कायद्याचा गुन्हेगार आहे. माझ्या आईच्या गुन्हेगाराचा साथीदार आहे तो. तुझ्या आईच्या गुन्हेगाराचा नाही. त्यांनी जे केलंय ना, त्यासाठी त्याला माफी नाही मिळणार. त्याला शिक्षाच मिळणार. शिक्षाच मिळणार त्याला. हो हो केदार, पण बाबा बाबांनी माझा जीवही मागू दे, मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते नाही होत आहे माझ्याकडून. म्हणजे एक मोठा मुलगा म्हणून मी त्यांच्यासमोर कसं जाणार? हो, त्यांच्या डोळे घालून नाही बघू शकत मी. ते केदार, तुम्ही मला चिड करतील का? नाही असं काही मी नाही. सुरुवातीला जसं केदार, असं काही नाही होणार. त्यांनी माझं आयुष्यात पुन्हा तोंड नाही बघितलं. केदार, तू खूप ओझं वाटते पाणी. या सगळ्या गोष्टींचं. पाणी घेतोस थोडं, बरं वाटेल तुला.
नातं, अपेक्षा हे तू कसं सांभाळतेस? म्हणजे नातं हे कर्तव्य असं हे मला मला नाही जमत आहे. कसं जमतो तुला? मला मला नाही जमत आहे. मला खूप असं नाही जमत आहे मला. शांत हो. हे बघ केदार, आपण ज्या मार्गावर निघालोय ना तिथे आपल्याला ही अग्निपरीक्षा रोज द्यावी लागणार आहे. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आपल्याला आपलं मन खंबीर करावंच लागणार आहे. कारण आपल्या ड्युटीसाठी, आपल्या देशासाठी वचन दिलंय आपण. आणि केदार, या मार्गावर चालणारे फक्त आपण दोघच नाही आहोत. महाभारताच्या वेळेला अर्जुनावर सुद्धा हीच परिस्थिती आली होती. कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जाताना त्याच्या मनात सुद्धा हेच द्वंद्व चालू होतं. त्याला सुद्धा हेच प्रश्न पडले होते की मी माझ्या भावांच्या विरोधात कसा उभा राहणार, त्यांच्याशी कसं लढणार. माझ्या या हाताने मी त्यांचा जीव घ्यायचा. त्यावेळेला कृष्णाने त्याला समजावलं, स्वधर्मपि चावेक्ष न विकंपी तु महर्षी धर्म्याधी युद्धा येच्छनो क्षत्रियस्य न विद्यते. याचा अर्थ काय? की स्वतःच्या धर्माचा विचार करताना तू डगमगू नकोस अर्जुना. कुठल्याही योद्ध्यासाठी, न्यायासाठी लढल्या जाणाऱ्या युद्धापेक्षा श्रेष्ठ आणि कल्याणकारी काहीच नसतं. आपणही तेच करतोय केदार. युवराज सारख्या गुन्हेगारांना थांबवणं हा आपला धर्म आहे. कारण ती 100 माणसं जी आहेत ना, ती तरुण मुलं आहेत. त्यांच्या समोर त्यांचं अख्खं आयुष्य पडलंय. आणि कधीही भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. आणि आपण तेच निवडायला पाहिजे. थँक्यू. थँक्यू बॉस. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो. नाहीतरी अशात मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची, व्यक्त होण्याची जागा आहेस. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्याच्या मनात ज्या काही भावना आहेत ना, त्या अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करता यायला हव्या. जर तो स्वतःच्याच मनातल्या गोष्टी मला सांगू शकला नाही तर तो माझ्या मनातल्या गोष्टी कशा ओळखणार?